आपण आपली संस्कृती नष्ट करीत चाललो. आपल्या धर्मातील विवाहित अविवाहित युवतींनी साडी नेसणे बंद केले आहे. कपाळावरची कुंकू जी स्त्रियांची ओळख होती तीही लावणे बंद केले आहे. पूर्वी रिकाम्या कपाळाला अशुभ मानत फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली कपाळावर गंध तिलक लावण्याची प्रथा बंद केली आहे. पारंपरिक सणांऐवजी वाढदिवस, डेज, बर्थडे वगैरे साजरे करायला सुरुवात केली आहे. मंदिरे पाहणीही सोडून दिली आहे. काही जण फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी जेव्हा स्वतःला देवाकडून काही हवे असते किंवा दुःखात असतील तेव्हाच देव आठवतो आणि देवळात जातात. आता जर आपल्या मुलांना मंदिरात जाण्याचे कारण माहीत नसेल, मंदिरात काय करावे हेही माहीत नसेल, पूजा हे कर्तव्य आहे हेही माहीत नसेल तर यात कोण दोषी? मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकून कविता करतात याचा अभिमान वाटतो. कॉन्व्हेंटमधून परतल्यावर आपली मुले रामायण किंवा भगवद्गीता वाचत नाहीत, त्याला संस्कृत येत नाही आणि बऱ्याचदा मातृभाषाही येत नाहीत. हा कोणाचा दोष आहे? त्याने शुभम करोति कल्याणम अथवा गीतेचे श्लोक म्हटले नाहीत तर आपल्याला अपराधी वाटत नाही आणि दुःखही वाटत नाही. घरातील लहान मूल जेव्हा बोलायला लागतं त्यावेळेस ते राम राम, नमस्कार, प्रणाम असं म्हणतं, तर याची जागा हॅलो हायने घेतली आहे. याला जबाबदार कोण? आपण स्वतः तिलक लावित नाहीत, भस्म धारण करीत नाहीत, यज्ञोपवीत घालीत नाहीत, शिखा ठेवणे टाळतात. स्त्रियांना कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र घालायची लाज वाटते. आपले लोक याला अनावश्यक समजतात. या पद्धतींची ओळख दाखवायलाही लाज वाटते. आधुनिकतेच्या नावाखाली लोकांनी पहाटे 4-5 वाजता लवकर उठण्याची प्रथा सोडली आहे आणि संस्कार, चालीरीती, परंपरा, भाषा, पेहराव याला मागासलेपणाचे समजतात. याला जबाबदार कोण? आपल्याकडे आध्यात्मिक संस्कृती, सभ्यता, इतिहास, परंपरा इत्यादी सर्व काही आहे, पण आपण आधुनिकतेच्या नावाखाली आंधळेपणाने त्या सर्वांचा त्याग केला. आपण आपल्या परंपरेशी असलेले नाते तोडले आहे. समाजाने स्वतःची ओळख जपण्यासाठी सजग असायला हवे, पण दुर्दैवाने हे समाजाला पटवून देण्यात आपण असमर्थ ठरलो आहोत. सभ्यता व संस्कृती नष्ट होण्यामागची खरी कारणे काय आहेत याचा विचार करा. कारणीभूत कोण याचा विचार करा. खरी अडचण ही आहे की आपला समाज जागृत व्हावा अशी आपली इच्छा आहे, पण कोणीही त्यासाठी पुढाकार घेत नाहीत. इतर लोकही या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना दिसत नाहीत. त्यामुळे केवळ समाजच नव्हे तर आपल्या कुटुंबातील सदस्य धार्मिक भाषण ऐकायला तयार नसतात. त्यामुळे आपल्या समाजात कोणीही कोणाचे ऐकत नाही. यात कोणाचा दोष? जर आपण आपल्या परंपरा टिकविण्यात अपयशी ठरलो असेल तर मग अपयशाचं आणि निष्काळजीपणाचा ठपका इतरांवर का ठेवता? याऐवजी परंपरेचे संरक्षण कसे करावे हे शिकणे आवश्यक आहे. आपल्या सभ्यतेचा अभिमान बाळगण्यासाठी प्रथम आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती रुजवली गेली पाहिजे. आपली परंपरा, रूढी, सभ्यता, संस्कृती कायम टिकून राहावी म्हणून पुरोहित, भटजी, देवा या रूपात ब्राह्मण समाजाने आजपर्यंत अतोनात प्रयत्न केलेत, करीतही आहेत आणि पुढेही करीतच राहणार. फक्त त्यांच्या प्रयत्नाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन संकुचित राहिलेला आहे याची मनाला खंत वाटते. या सर्व बाबींवर प्रत्येकाला विचार करणे गरजेचे आहे आणि ह्या निमित्ताने मला या ठिकाणी असे सांगावेसे वाटते की प्रत्येकाने दुसऱ्या धर्माला नाव ठेवण्याआधी किंवा दुसऱ्या धर्मावर ताशेरे ओढण्याआधी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे आणि ते जरूर करावे. मला एवढेच सांगायचे. धन्यवाद.